हॅलो, माझं बोलणं गणेश खळगुटेंशी होत आहे का? हा बोला ना मॅडम. सर, तुम्ही लोनसाठी अर्ज केला होता का? हा मॅडम, केला होता ना. किती लोनची आवश्यकता आहे सर तुम्हाला? किती लोन देऊ शकते मॅडम तुमची बँक? ते तुमची लायकी बघून कळना आम्हाला सर. आता मॅडम, आमची लायकी कशी बघणार तुम्ही? त्यासाठी तुमच्या काळ्या तोंडाच्या आधार कार्डचा फोटो, पॅन कार्ड आणि तुमचं काळं तोंड घेऊन तुम्ही उद्या बँकेत तरफडा. एकटाच येऊ का मॅडम मी? हा, एकटेच उलटा, नाही तर गाव जेवण नाही इथं, सगळे खानदान घेऊन यायला. सर, तुम्ही जिम मध्ये वर्कआउट करत आहात का? हा मॅडम, जरा व्यायाम करून राहिले. आई आई ग. बाय द वे सर, तुम्हाला लोन किती पाहिजे? नाही जास्त नाही मॅडम, 1.5 कोटी पाहिजे नाही. सर, तुमच्या नावावर जमीन किती आहे? जमीन माझ्या नावावर नाही मॅडम, माझ्या बापाच्या नावावर आहे. किती आहे सर तुम्हाला पूर्ण जमीन? 1.25 एकर आहे मॅडम. सर, तुम्हाला एवढं मोठं लोन कशासाठी घ्यायचंय? काय नाही हो मॅडम, गावच्या सरपंचानी ना कार पिऊ घेतली, म्हणून माझ्या आज्याला हिसळा आला आणि ते म्हणताय फॉर्च्युनर घ्यायची. सर, मग एक प्रामाणिक सल्ला देऊ का तुम्हाला? तुम्ही फॉर्च्युनर नका घेऊ, तुम्ही एक रेल्वे विकत घ्या आणि रेल्वेत तुमचं पूर्ण कुटुंब बसून चल छन्या छन्या करत हिंडा. आयला, लय भारी आयडिया दिली गड्या मॅडम तुम्ही. थांबईन मग आज्याला विचारतो आणि उद्या येतो मग बँकेत. काय बोलत तू? काय पटत आहे तुला? 1.25 जीवर तुला साधी सायकल घ्यायला लोन देणार नाहीत आम्ही, तू चालला ट्रेन घ्यायला आणि वरून तोंड करून म्हणतो का उद्या येतो? काय गरज नाही उद्या बँकेत यायची. आणि ते तुझा 1.25 उत्तर आहे ना, त्याची पुंगळी कर मस्त आणि घाल तुझ्या चुलीत. यायला लोन द्यायचं नव्हतं तर नका का द्यायना, पण 5 उतारा करायची काय गरज होती हिची माझा? माझ्यासोबत नेहमी असंच होतं.